नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रीनिवास रामानुजन यांच्याबद्दल। श्रीनिवास रामानुजन भारतीय गणितज्ञ होते। रामानुजन हे अलौकिक गणिती होते। रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे। झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे, म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत। श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 ला एका ब्राह्मण परिवारात तमिळनाडूच्या कोइंबतूरमधील इरोड गावात झाला। त्यांचे वडील श्रीनिवास अय्यंगर, आई कोमल तम्मल ह्या एक गृहिणी होत्या। कुंभकोणम या जवळच्या गावात त्यांचे शालेय शिक्षण झाले। त्यांनी प्रारंभी स्वतःच त्रिकोणमितीचा अभ्यास केला। त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेय आणि गणिती सिद्धांत सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत। रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात 1911 साली छापून आला। त्यावेळी त्यांचे वय फक्त 23 वर्षांचे होते। 1913 साली रामानुजन यांनी कॅम्ब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रोफेसर हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला। लवकरच रामानुजनना शिष्यवृत्ती मिळाली आणि ते 17 मार्च 1914 रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले। 1729 ही दोन वेगवेगळ्या घटनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे, म्हणजेच 123 अधिक 13 बरोबर 1729 आणि 103 अधिक 93 बरोबर 1729। तेव्हापासून 1729 या संख्येला हार्डी रामानुजन संख्या असे म्हटले जाते। 1914 ते 1917 या अवघ्या 3 वर्षांच्या काळात रामानुजननी 32 संशोधनपर लेख लिहिले। 1918 साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले। त्यावेळी ते फक्त 30 वर्षांचे होते। त्यानंतर त्यांना केम्ब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली। ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत। रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते। त्या काळी कागदाची किंमत जास्त असल्याने रामानुजन पाटीवर गणित सोडवायचे। काही काळानंतर त्यांनी वहीवर गणित सोडवायला सुरुवात केली। त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या 3 वह्या समोर आल्या। 1919 साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले। त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले। क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती। वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी एप्रिल 27, 1920 रोजी त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण गणित विश्वाचे नुकसान झाले।